हॅलो नमस्कार, मी अमरज्योती खेडकर. आज आपल्याला फेस योगा आणि फेस मसाज मसाज म्हणजे असं कुठचंही क्रीम वगैरे न घेता रोजच्या रोज चेहऱ्यामधल्या म्हणजे ब्लड सर्क्युलेशन कसं होईल ह्याच्यासाठी काही स्टेप आहेत त्या मी तुम्हाला आज दाखवते. आणि हे अगदी 5 ते 7 मिनटं तुम्हाला लागणार आहेत. हे तुम्ही केलं ना तर तुमच्या चेहऱ्यामध्ये अतोनात फरक तुम्हाला दिसेल. आणि पार्लरमध्ये जाऊन तुम्ही फेशियल करायचं असेल तर ते तुम्ही करू शकता, पण हे एक दिवसाचं असतं. हे तुम्ही रोज किंवा एक दिवस आड केलं ना तर तुम्हाला त्याचा खूप फरक दिसेल. ते आधी आपण बघूया फेस योगा कसा करायचा. आता आधी आपण बघूया फेस योगा कसा करायचा. आता हे मी बेल्ट लावलाय, माझ्याकडे आहे, पार्लरचा आहे म्हणून मी लावलाय. तुमच्याकडे नसला आणि नाही लावला तरी चालेल, फक्त एक हेअरबँड लावून केस मागे घ्या. आता पहिल्यांदा आपण योगा कसा करायचा ते बघू. तर आता फेस योगा करताना आपण शिटी कशी मारतात, अशी शिटी मारतात ना, तसं रोजच्या रोज जेव्हा तुम्ही बसाल, टी व्ही बघायला बसाल, काही करायला बसाल, त्यावेळेला तुम्ही असं करायचं आहे बघा. म्हणजे गाणं म्हणतात कसं शिट्टीवर, त्यावेळेला असं हलतात ना गाल, तसं थोडे थोडे हल्ले पाहिजेत. आता ही तर स्टेप तुम्ही अगदी स्वयंपाक करताना भाजी फोडणीला घातली, थोडा वेळ आहे तेव्हा पण तुम्ही करू शकता. तर असं तुम्ही सुरुवातीला 3 वेळा करा, नंतर 5 वेळा करा. तर हे तुम्ही 3 वेळा केलं असं शिट्टीसारखं करायचं. म्हणजे हा इथे गालांना पण त्याचा हे होतो, व्यायाम होतो. म्हणजे त्याच्यानंतर हे असं केल्यानंतर इथे हे बघा, एकदा वय व्हायला लागलं ना की इथे एक लाईन यायला लागते आणि ती लाईन येतेच, प्रत्येकालाच येते. तर त्याच्यासाठी म्हणजे अगदी जाणार नाही आहे हे आपण केल्यामुळे, पण तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. म्हणजे खूप काही असं दिसणार नाही. आता हे बघा, अशी हवा भरायची, असं जेवढं तुम्हाला राहता येईल तसं राहा. आणि मग परत बंद करून परत हे करा. एक लक्षात घ्या, मी असं करताना म्हणजे इथे आणि इथे पण असं मी जेवढं मला प्रेशर म्हणजे फुगवता येईल तेवढं मी फुगवते. त्यामुळे ही स्किन ताणली जाते. इथल्या पण सुरकुत्या कमी, सुरकुत्याने लाईन कमी होतात बघा. असं 3 वेळा करा. त्याच्यानंतर गालामध्ये हवा भरायची बघा. परत गालामध्ये हवा भरायची. असं 3 वेळा करा. गालामध्ये हवा भरायची आणि इथे पण असं करायचं. त्याच्यानंतर एका गालामधनं दुसऱ्या गाला म्हणजे हे बघा, असं 3-4 वेळा म्हणजे 5 वेळा करा. हे झालं. त्याच्यानंतर डोळ्याचं सुद्धा तुम्हाला करायचं आहे. तर डोळ्याचं करताना काय करायचं की डोळे आहेत ना, असं कुठेतरी असं काहीतरी एक वस्तू किंवा काय त्याच्याकडे असं टक लावून बघायचं. पापण्या हलवून नाही द्यायच्या. पापण्या हलल्या की पापण्या न हलवता असं बघत राहायचं. जर तुमच्या डोळ्यातनं पाणी आलं ते येऊ दे, काही प्रॉब्लेम नाही, पण पापण्या न हलवता एक मोजून एक 30 सेकंद किंवा तुम्हाला जर जास्त वेळ राहता आलं तर असं एक टक बघा. त्याच्यानंतर डोळे आहेत ना, एकदा असं वरती बघायचं, एकदा खालती बघायचं, वरती बघायचं, खालती बघायचं,
वरती बघायचं, खालती बघायचं. मग डाव्या बाजूला, उजव्या बाजूला, डाव्या बाजूला, उजव्या बाजूला, डाव्या बाजूला, उजव्या बाजूला. त्याच्यानंतर पूर्ण सर्कल असं गोल फिरवायचे डोळे बघा. आणि एकदा असं म्हणजे डावीकडनं आपण उजवीकडे गेलो, आता उजवीकडनं डावीकडे यायचं. आणि ह्या डोळ्याच्या व्यायामाने ना तुम्हाला अतोनात फरक पडणार आहे. काही जणांचा नंबर पण कमी होतो, पण हे मी असा दावा करत नाही, पण करून बघा, तुमच्या डोळ्याला छान वाटतं, काही डोळ्याचे आजार वगैरे होणार नाहीत. त्याच्यानंतर हे जे आपले डोळे आहेत ना, त्या डोळ्यांना थोडंसं असे हात घासायचे आणि हे जे आहेत हे असं इथे ठेवायचं. रिलॅक्स करायचं डोळ्यांना. आणि त्याच्यानंतर आता हे बघा, इथे डबल चीन येते. बऱ्याच बायकांना तुम्ही बघाल की ही नेहमी ब्युटीमध्ये कसं असतं की हा तुम्हाला शेप जर चांगला दिसला ना, तर मग चेहऱ्याचं म्हणतो ना आपण, चेहरा चांगला दिसतो. तर हा जो आहे इथले हनवटीचा शेप हा दिसला पाहिजे. ही डबल चीन जर इथे अशी एवढी डबल चीन आली ना, तर ते छान दिसत नाही. आता मला कोणाला नाव ठेवायचं नाही आहे, पण मी ह्याच्यावर तुम्हाला उपाय सांगते फक्त. आता हे बघा, असं वरती बघायचं आणि हा जो आपला खालचा ओठ आहे ना, तो जेवढा तुम्हाला वरती ओढता येईल तेवढा ओढायचा. म्हणजे हे बघा, जेवढं तुम्हाला राहता येईल असं राहा. जिथपर्यंत तुम्हाला शक्य आहे तेवढं राहा. म्हणजे असं काही खूप ताण देऊ नका त्याच्यावर. परत वर बघायचं. हा भाग असा वर उचलला गेला पाहिजे, त्यामुळे इथे ताण बसतो. हे बघा, हे असं तुम्ही केलं की तुम्हालाच असं जाणवेल की तुम्हाला ह्या सगळं केल्यामुळे तुम्हाला फ्रेश वाटेल आणि तुम्हालाच त्यातला फरक जाणवेल. आता आपण बघूया की मसाज कसा करायचा. म्हणजे बसल्या बसल्या आपण टी व्ही बघायला बसलो. आता आपण लाईट मसाज बघूया. त्याच्यासाठी अगदी थोडंसं तेल घेतलंय मी. हे बघा, तेल म्हणजे मी खोबरेल तेलच घेते. हे बघा, हे खोबरेल तेल आहे आणि हे थोडंसं मी हातावर घेतलं. तुमच्याकडे बदामाचं तेल असेल, बदामाचं तेल घ्या. कोणाला तेल सूट होत नसेल त्याने मॉइश्चरायझर घ्या. आणि काहीही नाही घेतलं तरी चालतं. हे बघा, हे आता रोज काही आपण कुठे आता ऑफिसमध्ये आहात तुम्ही, ऑफिसमध्ये तुम्हाला वेळ आहे थोडा, तर तुम्ही हे बसल्या बसल्या करू शकता. तर हे बघा, ही बोटं आहेत, ही अशी धरली आहेत मी. आता हे पहिल्यांदा असं हे शेवटपर्यंत जायचं, कानापर्यंत. असं एक 5-6 वेळा करा. सुरुवातीला 5-6 वेळा करा, नंतर 10-10 वेळा करा. त्याच्यानंतर इथे आपल्याला लाईन येतात म्हणून मसाज करताना आहे ना, नेहमी टच सोडायचा नाही, हे लक्षात ठेवा. हे आम्हाला ह्याच्यामध्ये कोर्समध्ये शिकवलेलं आहे. आता जरी मी हा हात सोडला तरी हे बोटं माझी ठेवलेली आहेत स्किनवर, कारण ब्लड सर्क्युलेशन सुरू होतं, ते मध्येच थांबता कामा नये ते फ्लो. आता हे असं झालं आपलं. आता आपण बघतोय इथे. आता इथे करताना तर डोळ्याचं करताना अगदी सावकाश करायचं. आणि डोळ्याचं करताना हे बघा, हे जे बोट आहे करंगळीच्या शेजारचं बोट, त्या बोटाने असं हळू करायचं
आणि तुम्ही हे करून बघा, इथे डोळ्याच्या वर इथे हळूहळू हळू छोटे 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 सर्कल करा. असं अगदी प्रेशर कमी द्यायचं, डोळ्याला प्रेशर जास्त द्यायचं नाही, कारण डोळ्याच्या खालची आजूबाजूची स्किन ह्याचा लेअर खूप पातळ असतो, त्यामुळे इथे प्रेशर नाही द्यायचं. आता हे बघा आयब्रोजला तुम्ही हे बघा, इथे नुसतं तुम्ही हा प्रेशर पॉईंट आहे, हा डोळ्याच्या इकडे, डोळे म्हणजे डोळ्याच्या इथे आणि आयब्रोजच्या ह्या इथे खाली, ह्या इथे तुम्ही प्रेशर केलं ना, हा हा तुम्हाला इतकं छान वाटेल ना बघा. का प्रेशर द्यायचं, सोडायचं, प्रेस करायचं, सोडायचं, प्रेस करायचं, सोडायचं, असं 2-3 वेळा करा. त्याच्यानंतर हे असं इथे एक हाड असतं बघा, असं हे दाबत 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 असं साईडला यायचं इथे. आणि इथे तुम्ही असं गोलाकारमध्ये असं थोडं प्रेस करायचं, गोलाकार करायचं, प्रेस करायचं, गोलाकार करायचं, परत इथून यायचं, प्रेस करायचं, गोलाकार, प्रेस करायचं. इथे तुम्ही नुसतं दाबून बघा, जेव्हा आपलं डोकं दुखतं तेव्हा आपण ना असं इथे दाबतो बघा, हा हा डोकं दुखते खूप असं म्हणतो ना, इथे तुम्ही असं प्रेशर म्हणजे प्रेशर पॉईंटच आहे हा, इथे प्रेस करून सोडायचं, प्रेस करायचं, सोडायचं, प्रेस करायचं, सोडायचं, असं केलं ना तरी तुम्हाला खूप छान वाटेल. आता हे झालं आपलं. आता हे जे आहे हा डोळ्याचा, इथे कधी कधी सूज येते बघा, अशी सूज येते किंवा असं सुजवट वाटतो, जे कॉम्प्युटरवर वगैरे काम करतात किंवा ज्यांना जास्त बसावं लागतं लॅपटॉपसमोर, कॉम्प्युटर नाही लॅपटॉपसमोर, तर त्यांच्या इथे असं थोडंसं सुजतं. तर हे आहे ना, हे बघा, हे हा मसाज असा करायचा. आता ह्याच्यासाठी तुम्हाला काही अगदी घ्यायची गरज नाही आहे, बसल्या बसल्या केलात तुम्ही तरी चालेल. हे बघा असा वरती, तसंच इथे पण करायचं ह्या डोळ्याला. आणि हे जे आहे ना आपलं, ह्यानी इथे आणि इथे थोडंसं दाबा, सोडून द्या, सोडून द्या म्हणजे रिलॅक्स करा, दाबा, रिलॅक्स करा. तर थोडंसं डोळ्यावर दाब द्या, रिलॅक्स, दाब द्या, रिलॅक्स, असं 2-3 वेळा करा, ह्यानी पण खूप छान वाटतं. तसं इथे एक प्रेशर पॉईंट असतो, ह्याला पण प्रेस करायचं असं, आणि खूप छान वाटतं. असं नुसतं हे केलं ना तरी असं अगदी छान वाटतं. आता हे बघा, इथे वरती जायचं आणि हे असं साईडला येऊन इथे परत प्रेस करायचं. तुम्ही नुसतं असं केलं, इथे यायला लागला ना, तुम्हाला जाणवेल की इथे आपलं एवढं असं, म्हणजे आपण जे काम करतो, डोक्यात विचार असतात, त्यांनी ना हे सगळं दुखत असतंय बघा. असं करून इथे जरी तुम्ही असं प्रेस केलं ना तरी तुम्हाला छान वाटेल. तसंच हे जे आपले आहे बोटाचे, हे इथले हा भाग आहे ना, तर ह्यांनी, कारण फोरहेड आहे ना कडक असतं आपलं, त्यामुळे फोरहेडला थोडासा जोर दिलात ना तुम्ही तरी चालेल. आणि इथून केलं ना, ही जी आपली बोन्स असतात ना, ह्यांनी थोडं प्रेशर बसतं याला इथे असं. हा इतकं सुंदर वाटतं ना, तुम्ही करून बघा, तुम्हाला खूप छान वाटेल. इथून असं इथे येईपर्यंत असं वाटतं की सगळं म्हणजे असं टेन्शन सगळं बाहेर निघाल्यासारखं वाटतं. आता हे असं 2दा-3दा तुम्ही केलं की आता छान तुमच्या चेहऱ्यावर ना असा हात फिरवायचा, मायेनी प्रेमाने हात फिरवायचा. असं थोडंसं इथे प्रेस करा, असं जेव्हा तुम्ही साईडला जाता ना तेव्हा प्रेस करा. हे सगळे इथे प्रेशर पॉईंट असतात, तर इथे प्रेस केलं ना तर तुम्हाला खूप छान वाटतं आणि तुमच्या टेन्शन ना एकदम रिलीज झाल्यासारखं वाटतं. त्याच्यानंतर हे सगळं झाले, आता आपले प्रेशर पॉईंट हे सगळं झालं. आता हे कान आहे ना, कानाला सुद्धा ना हे बघा असं असे घ्यायचे. हे बघा तुम्हाला दिसतंय ना, म्हणजे हे असे कान आहेत ना ते असे दुमडायचे अक्षरशः,
असं एक 5-6 वेळा सुरुवातीला करा, नंतर 10 वेळा करा असं. आता हे असं केलं ना की ह्या कानाला असं इथे थोडं 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 असे चिमट्या घेतल्यासारखं करायचं. त्याच्यानंतर ही 2 बोटं, हे एक बोट बाहेर एक बोट आतमध्ये, तसंच इथे एक बोट बाहेर एक बोट आतमध्ये, असं इथे तुम्ही हे ठेवा. आणि हे बघा इथे ना अगदी मोजून 15 सेकंद 30 सेकंद असं घासायचं. खूप सुंदर वाटतं. त्याच्यानंतर कानाच्या मागे आहेत ना इथे सगळी हे बघा, हे आपली हेअरलाईन असते ना, इथून असे हाडं असतात, त्याला असं करत तुम्ही इथे या पॉईंटला, या मधल्या पॉईंटला दोन्ही बाजूने असं करत आणि असं थोडंसं त्याला प्रेशर द्या. बघा तुम्हाला अगदी तुमचा सगळा थकवा गेल्यासारखा वाटेल. आणि हे मोजून 5 ते 7 मिनटं, जास्तीत जास्त 10 मिनटं सुरुवातीला तुम्हाला लागतील. एकदा सवय झाली की तुम्हाला सगळं छान जमेल. आणि हे असं रोजच्या रोज केलं तरी चालतं. ह्याला काही क्रीम नाही, काही नाही, काही नाही. ह्याला काही क्लिन्झिंग करायची तर तुम्ही चेहरा स्वच्छ केला किंवा चेहरा नाही स्वच्छ केला, ऑफिसमध्ये बसल्या बसल्या केलं तरी चालेल. आता हे सगळं झालं ना की ह्याला टॅपिंग करायचं. आपण टॅपिंग करतो ना त्यावेळेला ब्लड सर्क्युलेशन होतं आणि म्हणजे रक्ताचा हे प्रवाह होऊन चेहरा एकदम फ्रेश दिसायला लागतो. आता टॅपिंग करताना ना फिनिश. आता हेच असं रोजच्या रोज तुम्ही केल्यामुळे तुमच्या चेहऱ्यात अतोनात फरक दिसेल. आणि हे करून बघा. ह्याला काही पैसे लागत नाही, काही लागत नाही आणि दिवाळीसाठी अजून वेळ आहे. त्यामुळे तुम्ही रोज 5 ते 10 मिनटं स्वतःसाठी काढून हे जर केलं तर तुम्हाला, आता ह्याचा पुढचा व्हिडिओ मी तुम्हाला फेशियल पण दाखवणार आहे की घरच्या घरी फेशियल कसं करायचं. हे तुम्ही सुरुवातीला 8 दिवसांनी, नंतर 15 दिवसांनी करू शकता. आणि मग हे केल्याने तुमचा चेहरा अजून छान होईल, ग्लो करेल. आणि तुम्हाला आवडला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला कसं वाटलं ते. धन्यवाद.